ओके, चला आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच फिफ्थ वाला पाहू. काय एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत, त्याच्यापैकी एका ट्रायंगलचा एरिया हा 225 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया हा 81 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तुमच्या लक्षात यायला लागलं का दोन्ही संख्या ह्या स्क्वेअर्स आहेत है ना. 225 सुद्धा वर्गसंख्या आहे आणि 81 सुद्धा वर्गसंख्या आहे. ठीक आहे, पुढे बघू. इफ अ साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, याच्यापैकी कोणता ट्रायंगल लहान असेल बरं? ज्याचा एरिया मोठा असतो तो का ज्याचा एरिया लहान असतो तो ट्रायंगल लहान असेल? बरोबर आहे, ज्याचा एरिया लहान असेल तो ट्रायंगल लहान असेल. ठीक आहे ना. तर या लहान ट्रायंगलची बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे ना. देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. तर हा जो मोठा ट्रायंगल असेल त्याची करस्पॉन्डिंग म्हणजे 12 सेंटीमीटरची करस्पॉन्डिंग साइड फाइंड करायची मोठ्या ट्रायंगल मधली. ठीक आहे ना. पहा हिअर लेट ट्रायंगल 1 is bigger than triangle 2 असं आपण म्हणू. And S1 is a side of triangle 1 and its corresponding side of triangle 2 is S2 असं घेऊ आपण. ठीक आहे ना. ट्रायंगल 1 हा मोठा आहे ट्रायंगल 2 पेक्षा. ट्रायंगल 1 ची साइड घेतली आपण S1 आणि S1 ची करस्पॉन्डिंग साइड ट्रायंगल 2 ची समजा S2 मी घेतली. ठीक आहे ना. तर आता इथे लहान कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल 2 लहान आहे. ठीक आहे ना. मग लहान ट्रायंगलची साइड आपण काय घेतली? S2. मग S2 किती दिलेली तर 12. ठीक आहे, समजलं. आणि ट्रायंगल 1 चा एरिया ऑफ ट्रायंगल 1 मोठा आहे तर त्याचा एरिया दिलाय 225 सेंटीमीटर स्क्वेअर. ट्रायंगल 2 चा एरिया दिलाय आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल 2 तो दिलाय 81 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता थेरमच्या नुसार बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल काय लिहिता ते? एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे ना. काय लिहिता येते? नाही इथे सिमिलर ट्रायंगल्स दिलेले आहेत ना, म्हणजे यांचा रेशो काय येतो तो यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा म्हणजे S1 चा स्क्वेअर अपॉन S2 चा स्क्वेअर. पण ह्याची किंमती दिलेल्या आहेत आपल्याकडे. मग ह्या पुट करू आपण. जर ह्या पुट केल्या तर काय होते? इथे 225 झालं वरच्या ट्रायंगलचा एरिया, 81 झाला खालच्या ट्रायंगलचा एरिया, S1 चा स्क्वेअर अपॉन S2. S2 पण आहे इकडे है ना. S2 पण आहे. मग S2 चा स्क्वेअर लिहितो मी सध्या इथे S1 चा स्क्वेअर. आता दोन्हीकडे इथे ह्या ज्या संख्या आहेत ह्या पण स्क्वेअर संख्या आहेत आणि इकडे पण स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट करू आपण. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? इथे 15 येईल, इथे 9 येईल, इथे S1, इथे S2. बरोबर आहे का? सगळे स्क्वेअर्स निघून गेले. आता बघा इथे S2 ची किंमत दिलेली. जर ती S2 ची किंमत मी इथे पुट केली तर माझा आन्सरच येते नाही का. बघा काय येईल? 15/9 इज इक्वल टू S1 अपॉन S2. S2 किती आहे? 12. मग S1 फाइंड करायचं आहे आपल्याला. हा 12 इकडे घ्या. 12 इंटू 15 डिवाइड बाय 9. समजलं? बस याला आता भाग द्या. 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 एक 3, 3 5 15 आणि 4 पंचे 20. S1 बरोबर 20 झालं. 20 सेंटीमीटर. कळलं? काहीच नाही, जी माहिती दिली त्या माहितीला असेंबल केले, फॉर्म्युल्यात ठेवलंय. वाटल्यास इथं तुम्हाला लिहिता येते रिझन. हे कशावरून लिहिलं आपण? बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे ना. ह्याच्यासाठी रिझन यात हे फॉर्म्युल्यासाठी
ह्याच्यात ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आधी याचं स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूचं आणि नंतर पुट केलं तरी चालते, नाही तर ह्या व्हॅल्यू ठेवून द्या आणि नंतर स्क्वेअर रूट घ्या. ह्याच्यापैकी दोन साईडपैकी एक साईड दिलेली आहे तुम्हाला S2, ती व्हॅल्यू तिथे पुट केली की S1 ची व्हॅल्यू फाइंड करता येते. ठीक आहे. आता 6th एक्झाम्पल पाहू. काय 6th क्वेश्चन, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल. आता इथे ना इथे सिमिलर आहेत असं दिलेलं नाही, जसं या गणितात सिमिलर ट्रायंगल्स होते असं दिलेलं होतं, तसं तिकडे सिमिलर दिलेलं नाही. ठीक आहे ना. मग त्याच्याऐवजी तिकडे काय दिलंय की ते इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग तुम्हाला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट येतात तिन्ही पण. म्हणजे याचा अर्थ मला असं म्हणता येते की ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल DEF. याला तुम्ही SSS टेस्ट म्हणू शकता किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणू शकता, दोघांना पण. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे त्यांना सिमिलर लिहिलं. ठीक आहे ना. मग आता ह्यांचा रेशो दिलेला आहे इथे. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशो एवढा येते, करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा येते, बरोबर आहे का. मग इथे लिहू आपण, इथे दिलेले आहे ते लिहून घेतलं आधी 1:2. बट वी नो बाय थेरमच्या म्हणण्यानुसार आपल्याला काय माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर्स. मग याच्यातली घेतली आपण AB, तर याच्यातली घ्यायला लागेल DE स्क्वेअर, बरोबर आहे का. बाकीच्या दोन लिहायचं काम नाही, कारण इथे AB दिला आणि DE फाइंड करायचं. मग यातली ही बाजू दिलेली ही फाइंड करता येते. इकडे ह्यांचा रेशो पण आहे आपल्याकडे 1:2. मग 1:2 ठेवला इथं, AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. दोघांचं जर का स्क्वेअर रूट घेतो नंतर एबीच्या जागा 4 ठेवतो तरी चालेल. 1 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट 2. एबीच्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB, DEच्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट DE. ह्याच्यापैकी DE फाइंड करायचं, मग DE इकडे घ्या. DE इकडे वर आला, √2 तिकडे पाठवू, AB इंटू √2. ठीक आहे ना. झाला आन्सर. AB किती आहे तुमच्याकडे 4 अंडर √2 झालं DE. कळलं. ठीक आहे. व्हिडिओ मधलं तुम्हाला शिकवलेलं काही समजत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.